नमस्कार. जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पितृपक्षातील स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे. बाजरीचा भात आणि त्यासोबत कढीची आज आपण रेसिपी बनवणार आहे. यासाठी मी एक वाटीभर बाजरी घेतलेली आहे आणि ती बाजरी जी आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहेत. संपूर्ण बाजरी जी आहे तिचाच आपण हा भात बनवणार आहे. आणि बाजरी अशी आपले स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. संपूर्ण बाजरी आपण छान अशी धुवून घ्यायची, जेणेकरून काही जर पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाईल, म्हणून आपण ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आणि त्यानंतर पाणी काढून टाकल्यानंतर आपण ही कुकरमध्ये उमटून घ्यायची. हा जो भात बनवणार आहे आपण हा कुकरमध्येच बनवणार आहे. आणि अशा प्रकारे आपण ही सर्व बाजरी कुकरमध्ये उमटून घेतली आहे. त्यातलं पाणी काढून कुकरमध्ये टाकून घेतली आहे. आणि त्यानंतर आपण शिजण्यासाठी भाताला पाणी टाकायचं आहे. 2 ते 3 ग्लास 2 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. 2 ग्लास पाण्यामध्ये संपूर्ण आपली ही बाजरी जी आहे ती शिजून जाते. अशा प्रकारे मी याला पाणी टाकलेलं आहे. आणि आपण यासाठी चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहे. फक्त मीठ आणि तुपाचाच आपण वापर करणार आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि यानंतर आपण यामध्ये साजूक तुपाची 1 चमचाभर धार घातलेली आहे. आणि लगेचच आपण मिक्स करून हे कुकर लगेच लावून घेतलेले आहे. आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत 4 ते 5 आपण शिट्ट्या कुकरच्या घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडे कढी बनवणार आहे. कढीसाठी मी दही घेतलेलं आहे. आणि दही जे घेतलेलं आहे 1 कपभर असं दही घेतलेलं आहे. आणि दही जे घेतलेलं आहे मी 1 कपभर असेल, मी अंदाजेच दही घेतलेलं आहे. आपल्याला जितकं दही किंवा कढी करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही दह्याचा वापर यामध्ये करू शकता. मी 1 कपभरच दही घेतलेलं आहे. आणि आता यानंतर यामध्ये आपण डाळीचं पीठ घालायचं आहे. डाळीचं म्हणजे बेसन पिठाचा वापर मी यामध्ये करणार आहे. 2च चमचे बेसन पिठाचा वापर करणार आहे. याच्यामुळे आपले कढी जी आहे ती घट्ट होत नाही जास्त. थोडीशी पातळसर आणि मध्यमसरच आपली कढी जी आहे ती असली पाहिजे. आणि आता यामध्ये मी पाणी टाकलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे मिक्स करता येईल. 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि असं रवीच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहेत. असं मिक्स झाल्यानंतर आपण कढीचा जो मसाला आहे तो बनवणार आहे. यासाठी 4 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. लसूण जो आहे तो असा छान असा ठेचून घेतलेला आहे. आणि हिरव्या मिरच्या ज्या आहे त्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे. यासाठी कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून ठेवलेली आहे. आणि आता कढीपत्त्याची पानेसुद्धा घेतलेली आहे. आता एकीकडे आपण गरम करायला ठेवायचं आहे. पातेलं जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे मी. त्यामध्ये तेल टाकलं आहे. 2 ते 3 चमचे तेल आपण यामध्ये टाकायचं आहे आणि गरम होऊन द्यायचं आहे छान असं. त्यानंतर मोहरी टाकली आहे. मोहरीची फोडणी जी आहे ती अशी कडकडीत झाली पाहिजे. आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरेसुद्धा यामध्ये घातलेली आहेत. आणि नंतर लसूण जो आहे तो घातलेला आहे. ठेचून जर लसूण घातला तर त्याची चव छान येते, म्हणून मी लसूणाचा ठेचून घातलेला आहे. आणि हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये वापरलेली आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त मिरच्या घालू शकता. पण कढीसाठी मिरची कमीच वापरली पाहिजे. कढी तिखट छान लागत नाही, म्हणून थोडीशी कमीच तिखट पाहिजे. आणि कढीपत्ता आणि याचे कडकडत अशी फोडणी द्यायची आपण. कढीपत्तासुद्धा आपण तेलामध्ये छान असा कडक होऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे. छोटा अर्धा चमचा मी हळद यामध्ये घातलेली आहे. आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये हिंगसुद्धा घातला आहे. छोटा अर्धा चमचाच हिंग यामध्ये वापरलेला आहे. अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहेत. आणि कोथिंबीरसुद्धा मी लगेचच टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर भाजीला तरी हवे असेल तर हे साईडला काढून ठेवू शकता तुम्ही. आपण हे जे फोडणी बनवलेली ही थोडीशी साईडला काढून ठेवायची आणि जेवायच्या वेळेस त्यावर टाकून घ्यायची. तरीसुद्धा आपल्या कढीला छान अशी तरी येते. आणि आपण आता बेसन पीठ आणि दहीचं जे बनवलेलं होतं मिश्रण ते टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे टाकलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला जर थोडीशी जर घट्ट वाटत असेल तर आपण यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकतो. म्हणजे दाटसरपणा जर वाटत असेल कढीचा आपल्याला तर आपण यामध्ये अजून पाण्याचा वापर
करू शकतो। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार थोडासा गूळ घालणार आहे। तुम्ही गूळ किंवा साखर कोणताही वापर करू शकता, म्हणजे आपली जी कढी जी तयार होईल ती आंबट गोड अशी छान अशी कढी तयार होईल। म्हणून यासाठी मी असा गुळाचा वापर यामध्ये करणार आहे। एवढा असा गूळ मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपला गूळ हा सुद्धा यामध्ये मिक्स होणार आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता मी ही जी कढी बनवणार आहे, काही जणी म्हणतात की आमची कढी फुटली जाते किंवा हे होतं, पण असं जरी सुद्धा मीठ टाकलं तरी कढीच फुटली जात नाही। तुम्हाला मी ह्या कढीची उकळी आणून दाखवते की ही जी मी बनवलेली कढी आहे ही अजिबात फाटत नाही। अशा प्रकारे जर तुम्ही ही कढी जर बनवली आणि उकळली तरी सुद्धा ही माझी कढी जी आहे मी बनवलेली ही फुटत नाही। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही ही कढी बनवू शकता। आपण दही जे आहे ते असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर बेसन पीठ सुद्धा छान फेटून घेतलं की आपली कढीचा जो बनवतो आपण ती खूपच छान होते आणि ती फाटली सुद्धा जात नाही। बघू शकता तुम्ही, मिठाचा सुद्धा मी अगोदर वापर केलेला आहे तरी सुद्धा आपली ही कढी फुटलेली नाही आहे आणि आपली कढी सुद्धा किती छान अशी उकळलेली आहे। कढीला सुद्धा आपल्या उकळी फुटली आहे आणि तरी सुद्धा आपली कढी छान अशी तयार झाली आहे। बघू शकता तुम्ही आपली कढी जी तयार झाली आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे हे तुम्ही बघू शकता। आणि आपली कढीसुद्धा छान अशी तयार झाली आहे आणि आता एकीकडे आपला भातसुद्धा तयार झालेला आहे। 4 ते 5 शिट्ट्यानंतर आपला भात असा तयार झाला आहे आणि तुम्हाला जो भात ओलसर दिसतोय तो थंड झाल्यानंतर ते पाणीसुद्धा आपली बाजरी जी आहे ती ॲब्सॉर्ब करून घेते आणि आपला हा भात संपूर्ण असा शिजलेला आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ही भाताची सुद्धा रेसिपी आपली लगेचच तयार झाली आहे। आज आपण हे दोन्हीही रेसिपी एकाच वेळेस बनवलेल्या आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या पितृपक्षामध्ये पितृ जर असेल तर अशी ही रेसिपी बनवू शकता। पितृपक्षामुळे आज मी ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे ही रेसिपी बनवली तर कढीसुद्धा छान होईल आणि भातसुद्धा खूपच छान होईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशी रेसिपी एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।